नमस्कार, मी जगदीश देशमुख. 6च्या बातमीपत्रात आपल्या सगळ्यांचं स्वागत. बातमी आहे बारामतीतून. बारामतीमध्ये संजय राऊतांच्या कार्यक्रमस्थळी गोंधळ झालेला आहे. बारामतीमध्ये संजय राऊत यांचा निषेध केला गेलाय. बारामती भाजप महिला आक्रमक झाल्या. रामरक्षा आंदोलनासाठी संजय राऊत हे मोरगावात होते. या ठिकाणी संजय राऊत यांचा हा कार्यक्रम सुरू होता. ठाकरे गटाचा कार्यक्रम सुरू होता. मात्र या कार्यक्रमात भाजपाच्या महिला कार्यकर्त्यांनी गोंधळ घातलेला आहे. संजय राऊत यांच्या कार्यक्रमस्थळी हा गोंधळ झालाय. संजय राऊत यांचा निषेधही करण्यात आलाय. एक मिनिट, मी सैनिक पत्नी म्हणून खासदार साहेबांना एक जाब विचारते. आज जो देशामध्ये सैनिकांचा अपमान होतोय, याला जबाबदार कोण? रामरक्षा बटन या ठिकाणी संपन्न झालेलं तुम्ही केलं का? महाआरतीचं या ठिकाणी अतिशय चांगल्या पद्धतीचं नियोजन झालेलं. या ठिकाणी पक्षप्रवेश कार्यक्रम या ठिकाणी मंचावरती होतोय. आपल्या सर्वांना विनंती. ही नाटकं चाललं काय? अहो ते तळोलीच्या ग्रामपंचायत सदस्य माजी सरपंच फार मोठा भ्रष्टाचार झालेला आहे त्यांच्या हातून, त्यामुळे ते इकडे आलेले आहे आणि स्वतःचा भ्रष्टाचार लपवण्यासाठी ते आता बरोबर करतात. जय भवानी, जय शिवाजी, जय भवानी, हिंदू सम्राट छत्रपती बाळासाहेब ठाकरेंचा रामरक्षा आंदोलनासाठी संजय राऊत मोरगावामध्ये होते. या कार्यक्रमामध्ये गोंधळ झालेला आहे. बारामतीमध्ये हा कार्यक्रम होता. बारामतीच्या मोरगाव या ठिकाणी या कार्यक्रमाचं आयोजन केलं होतं. या कार्यक्रमात महिलेनं गोंधळ घातलाय. कार्यक्रम सक्सेस झाला आहे. पक्ष कुठला आहे त्यांचा? पक्ष त्यांचा कोणताही असो आम्हाला त्यांचा माहित नाही. त्या युतीच्या सरकाराच्या आहे. आमच्या पक्षाचे सन्माननीय राऊत साहेब इथं आलेले असताना त्यांना कुणीतरी इथं जाणून बुजून पाठवलेलं आहे. कार्यक्रम सक्सेस झाला आहे. अधिक माहिती घेऊया. आपले प्रतिनिधी नवनाथ बोरकर आपल्या सोबत जोडलेले आहेत. नवनाथ, या महिला कोण होत्या? त्या इतक्या आक्रमक का झाल्या होत्या? त्यांची नेमकी मागणी काय होती? नक्कीच जगदीश, आज बारामतीतील मोरगाव या ठिकाणी खासदार संजय राऊत यांचा कार्यक्रम आयोजित करण्यात आलेला होता आणि या ठिकाणी रामरक्षा पठण आणि महाआरती झाल्यानंतर या ठिकाणी एक महिला जी आहे ते बारामती तालुक्यातील तरोली या गावची माजी सरपंच राहिलेल्या होत्या आणि त्यांचं नाव स्वाती सचिन गायकवाड आहे आणि त्या ठिकाणी आल्या आणि त्या ठिकाणी येऊन मी माझी सैनिकाची पत्नी आहे, मला न्याय दिला ज्यावेळेस द्यायची वेळ आली त्यावेळेस तुम्ही कुठं होता असं या महिलेने जे आहे ते संजय राऊत यांना जाब विचारलेला आणि त्यानंतर जे आहे ते गोंधळ झाल्यात आपल्याला पाहायला मिळालं. खऱ्या अर्थाने बारामती तालुक्यातील तरडोली या गावच्या त्या माजी सरपंच होत्या. त्यांच्या काळामध्ये आर्थिक गैरव्यवहार झाल्याचा ठपका जो आहे तो त्यांच्यावर ठेवण्यात आलेला होता आणि सर्व सदस्यांनी मिळून जे आहे त्याच्यावर अविश्वास ठराव आणलेला होता आणि त्याच्यामध्ये तिचं पद जे आहे ते सरपंच पद गेलेलं होतं. या नैराश्याने जे आहे ते आज या ठिकाणी ती महिला या मोरगाव मध्ये आलेली होती आणि संजय राऊत यांना ते मी माझी सैनिक ची पत्नी आहे तरी मला देखील न्याय मिळाला नाही असं जे वक्तव्य जे आहे तिने संजय राऊत यांना विचारलेलं आहे. त्याच्या नंतर जे आहे ते शिवसेनेत आणि महिला या ठिकाणी आक्रमक झाल्याचं पाहायला मिळालं आहे. मात्र पोलिसांनी तातडीने ठीक आहे. नवनाथ, धन्यवाद दिलेल्या या माहितीबद्दल. बातमी पुण्यातून. पुण्यामध्ये देशभक्त विद्यार्थ्यांचं वंदे मातरम पठण आहे आणि वंदे मातरम पठणाकडे